मी माझ्याच संसाराच्या विचारात हरवलेलो घराच्या दिशेने हळूहळू चालत होतो. मनात एकच विचार सुरू होता, माझी पत्नी अन्विता घरी काय करत असेल. रस्त्यातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे माझं सहज लक्ष जात होतं. कधी स्वतःच्या परिस्थितीकडे पाहत होतो तर कधी इतरांचं आयुष्य पाहून मनात अनेक प्रश्न उभे राहत होते. आपलेही चांगले दिवस कधी येतील? आपल्या छोट्याशा घरालाही कधी आनंदाची झळाळी येईल? माझ्या पत्नीसाठी जे काही करायचं स्वप्न मी पाहिलं होतं ते सगळं पूर्ण करण्याची वेळ कधी येईल? असे असंख्य विचार मनात घोळत असतानाच मी घरासमोर येऊन पोहोचलो. घराचं दार उघडच होतं. मी आत पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अंगणाच्या मधोमध अन्विता दोन्ही हातांनी डोकं धरून उभी होती. तिचे डोळे मिटलेले होते आणि ती कसंबसं स्वतःला सावरत होती. मी घाईघाईने तिच्याजवळ जात विचारलं, काय झालं अन्विता? तुझी तब्येत ठीक आहे ना? पण तिच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता. मी तिच्या खांद्यावर हात ठेवताच तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळू लागली. मी क्षणाचाही विलंब न करता तिला माझ्या मिठीत सावरलं. तिची ती अवस्था पाहून माझं हृदय अक्षरशः दडपून गेलं. तिच्या अंगात जणू शक्तीच उरली नव्हती. मी तिला आधार देत ओसरीवर ठेवलेल्या खाटेवर आणून अलगद झोपवलं. त्या क्षणी माझी अवस्था बिकट झाली होती. अन्विता, खरं सांग, काय झालंय? तुझी तब्येत अजिबात चांगली वाटत नाही. आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया, मी घाबरलेल्या आवाजात म्हणालो. ती मात्र मंद हसली आणि हळू आवाजात म्हणाली, काही नाही, थोडी भोवळ आली एवढंच. काळजी करू नका. थोडा वेळ विश्रांती घेतली की सगळं ठीक होईल. एवढी चिंता करू नका. तिचं बोलणं ऐकत असतानाच माझी नजर तिच्यावर गेली. काही दिवसातच ती किती क्रूर झाली होती हे स्पष्ट दिसत होतं. तिचा चेहरा फिकट पडला होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं उठून दिसत होती. तिची ती अवस्था पाहून माझ्या मनात प्रचंड अपराधीपणाची भावना दाटून आली. स्वतःचाच मला राग आला. मी तिची नीट काळजीही घेऊ शकलो नव्हतो. पण मी करणार तरी काय? रोज उदरनिर्वाहासाठी 3-3 ठिकाणी काम करत होतो. सकाळी एका खानावळीत दुपारपर्यंत काम करायचो. तिथून क्षणभरही न थांबता दुसऱ्या भोजनालयात जाऊन लोकांना जेवण वाढायचो. रात्री 8 वाजल्यानंतर एका मोबाईल विक्रेत्याच्या दुकानात 2 तास काम करून मग उशिरा घरी परतायचो. दिवसभर स्वतःसाठी एक क्षणही मिळत नव्हता. शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं, त्यामुळे चांगली नोकरी मिळण्याचं स्वप्नही अपुरंच राहिलं होतं. अन्विताकडे पाहताना माझी नजर तिच्याशी मिळत नव्हती. मी शांतपणे म्हणालो, तू आता विश्रांती घे. हवं तर आपण लगेच डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याकडे जाऊ. आज नशिबानं मला लवकर सुट्टी मिळाली म्हणून दुपारी घरी येऊन जेवावं आणि घरासाठी थोडंसं सामानही घेऊन यावं असं ठरवलं होतं. त्यामुळे तुझी ही अवस्था तरी माझ्या लक्षात आली. नाहीतर काय झालं असतं कोण जाणे. माझं बोलणं ऐकताच तिनं नकारार्थी मान हलवली. नको, त्याची काही गरज नाही. डॉक्टरांकडे जाण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यात तपासण्या, औषधं आणि बाकीचा खर्च वेगळाच. त्यापेक्षा तुम्ही वेळेवर कामावर जा. उशीर झाला तर मालक पगारातून पैसे कापेल आणि वेगळंच ऐकवेल. माझ्यासाठी तुमचा दिवस वाया घालवू नका. तिच्या तोंडून माझी इतकी काळजी ऐकून माझे डोळे भरून आले. तिच्या मनात माझ्याविषयी इतकं प्रेम आणि जिव्हाळा होता, पण माझ्याच घरच्यांनी मला मात्र परक्यासारखं आयुष्य जगायला सोडलं होतं. मी तिला नीट खाटेवर झोपवलं आणि हातपाय धुण्यासाठी अंगणातल्या हातपंपाकडे वळलो. इतक्यात घराच्या आतून एखादी जड वस्तू कोसळल्याचा मोठा आवाज झाला. मी दचकून मागे वळलो आणि समोरचं दृश्य पाहून थिजूनच गेलो. मी त्या क्षणी इतका घाबरलो होतो की माझ्या पायात तुटलेल्या चपला होत्या आणि हातपंपाजवळ साचलेल्या पाण्यामुळे मी घसरू शकतो याचाही मला विसर पडला. एकच विचार मनात होता, अन्वितापर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचायचं. मी धावत तिच्याकडे झेपावलो, पण चपला ओल्या झाल्या होत्या आणि तुटलेल्या असल्यामुळे माझा तोल गेला. मी जोरात घसरलो आणि तोंडावर आपटलो. समोर अन्विता अर्धवट उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. पडताच माझ्या पायात असह्य वेदना उसळल्या, पण त्या क्षणी मला स्वतःच्या दुखापतीची अजिबात जाणीव नव्हती. कसाबसा उठलो, लंगडत तिच्याजवळ पोहोचलो आणि मनात एकच भीती घर करून बसली होती. जर मी वेळेत तिच्यापर्यंत पोहोचलो नाही तर कदाचित तिला कायमची गमावून बसेन. तिला मिळवण्यासाठी मी माझं संपूर्ण कुटुंबाशी संघर्ष केला होता. त्या संघर्षानंतर सगळ्यांनी मला एकटं सोडलं होतं, पण अन्विता मात्र माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली होती. मी तिच्या डोक्याला अलगद माझ्या मांडीवर घेतलं.
तिच्या केसांवरून हात फिरवत थरथरत्या आवाजात म्हणालो, अन्विता, डोळे उघड. तू ठीक आहेस ना? तुझी अवस्था माझ्याने पाहवत नाही. माझे डोळे पाण्यानं भरून आले होते. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिचे ओठ हलत होते, पण आवाज बाहेर येत नव्हता. तिचे मिटत चाललेले डोळे पाहून माझा जीव घाबरून गेला. पायात तीव्र वेदना असूनही मी तिला उचलून पुन्हा खाटेवर झोपवलं आणि पाण्यासाठी धावत अंगणात गेलो. माझा पाय बहुतेक मुरगळला होता, तरीही त्याची पर्वा केली नाही. मी घाईघाईनं पाणी घेऊन परत आलो, तर अन्विता पूर्णपणे बेशुद्ध पडली होती. ते दृश्य पाहून माझा श्वासच अडला. माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान व्यक्ती माझ्या हातातून निसटत असल्याची भीती मनात दाटून आली. मी थरथरत्या हातांनी तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारले. काही क्षणांनी तिनं दचकून डोळे उघडले आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मी नकळत डोळ्यातलं पाणी पुसलं, तर तिनं हलकेच माझा हात हातात घेतला आणि मंद हसली. मी ठाम आवाजात म्हणालो, आता एक क्षणही थांबायचं नाही. आपण लगेच डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत. यावेळी तुझं काहीही ऐकणार नाही. माझ्या बोलण्यावरती पुन्हा हलकंसं हसली, पण पुढच्या क्षणी माझ्या लक्षात आलं की तिला तिथंपर्यंत घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे कोणतंच वाहन नव्हतं. तेवढ्यात मला आठवलं, डॉक्टर शेखर कुलकर्णी जवळच राहत होते. मी म्हणालो, तू फक्त 2 मिनिटं थांब, मी त्यांनाच घेऊन येतो. एवढं बोलून मी उठलो आणि लंगडत शक्य तितक्या वेगानं बाहेर पडलो. माझी चाल पाहून अन्विताच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. तिला माझ्या दुखापतीची काळजी वाटत होती, पण मी तिच्याकडे वळूनही पाहिलं नाही. आधीच तिची प्रकृती नाजूक होती. माझ्या पायाचं दुखणं काही वेळानं कमी होईल, पण तिच्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. मी धापा टाकत डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्या दवाखान्यात पोहोचलो. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात काळजीत बदललं. आमचं नातं केवळ वैद्य आणि रुग्णाचं नव्हतं. त्यांच्या घरी एखादं छोटं मोठं काम असलं की ते मला बोलवायचे. कधी त्यांना बाहेरगावी जावं लागलं तर त्यांच्या पत्नीला काही मदत हवी असली किंवा गाडी चालवायची असली तरी ते निर्धास्तपणे माझ्यावर विश्वास ठेवायचे. त्या सगळ्यामुळे आमच्यात मोकळेपणाचं नातं तयार झालं होतं. मी त्यांच्या दालनात शिरताच परिचारिकेनं मला अडवण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टर शेखर कुलकर्णी यांनी मला पाहताच तिला बाजूला होण्यास सांगितलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माझ्यासोबत घराकडे येण्याचा निर्णय घेतला. दवाखान्यात अनेक रुग्ण वाट पाहत होते, तरीही त्यांनी माझी अडचण आधी महत्त्वाची मानली. त्यांचं ते मोठेपण पाहून माझे डोळे पुन्हा भरून आले. मनात विचार आला, ज्यांना मी माझं समजत होतो त्यांनीच मला परक्यासारखं दूर केलं, आणि हा माणूस रक्ताचं नातं नसतानाही आपुलकीनं माझ्या पाठीशी उभा राहिला. माझी घाबरलेली अवस्था पाहून ते शांत आवाजात म्हणाले, काळजी करू नकोस, सगळं सुरळीत होईल. अशा अवस्थेत स्त्रियांची तब्येत अनेकदा बिघडते. तू फक्त तिची नीट काळजी घे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळलाच नाही. मी प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. ते हलकंसं हसले आणि म्हणाले, अरे, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. तुला अजून माहीत नाही ना? आज सकाळी अन्विता माझ्याकडे आली होती आणि ती आई होणार आहे. डॉक्टर शेखर कुलकर्णी यांनी हलकंसं हसत मला ही आनंदाची बातमी सांगितली आणि माझं जणू संपूर्ण जगच बदलून गेलं. एका क्षणासाठी माझं डोकंच गरगरलं. मी खरंच काय ऐकलं यावर माझाच विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांनी पुढे येऊन माझ्याशी हस्तांदोलन केलं, माझं अभिनंदन केलं आणि प्रेमाने मिठीही मारली. पण त्या क्षणी माझं भानच हरपलं होतं. ते निघून गेले, तरी मी बराच वेळ दारातच निश्चल उभा राहिलो. अन्विता अजूनही खाटेवर शांतपणे पडली होती. तिच्यात उठून बसण्या इतकीही ताकद उरली नव्हती. मी घाईनं तिच्याजवळ गेलो. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटलं. ती हळू आवाजात म्हणाली, तुमच्या पायाला इतका त्रास होत होता, मग तुम्ही डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याकडून औषध का घेतलं नाही? तिच्या त्या काळजी भरल्या बोलण्यावर मला अचानक आठवलं की खरंच मला माझा पाय त्यांना दाखवायला हवा होता. एखादं हाड मोडलं असेल तर पुढे आणखी अडचण निर्माण झाली असती, पण त्यावेळी माझ्या मनात स्वतःचा विचार करण्या इतकंही भान नव्हतं. मी आनंदानं तिच्याकडे पाहत म्हणालो, अन्विता, डॉक्टरांनी आत्ताच काय सांगितलं ऐकलंस ना? मी पुन्हा हसली आणि हळूच विचारलं, तुम्ही आनंदी आहात ना? तिचा तो प्रश्न ऐकताच मी बनावटी रागानं म्हणालो, अगं, ही आनंद न मानण्यासारखी गोष्ट आहे का? मी इतका आनंदी आहे की तो शब्दात सांगणंही शक्य नाही. आजवर मी तुला आयुष्यात फारसं काही देऊ शकलो नाही. तुला सुख देता आलं नाही. तुझी नीट काळजीही घेऊ शकलो नाही.
आणि तू मात्र मला आयुष्यातली सर्वात मोठी भेट दिलीस. असं वाटतंय आपण जेवढा संघर्ष केला, जेवढा त्याग केला, त्याचं हे सुंदर फळ आपल्याला मिळालं. माझं बोलणं ऐकून ती स्वतःला सावरत सावकाश उठण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या अशक्त शरीराकडे पाहून माझ्या मनाला चटका लागला. मी तिचा हात धरत म्हणालो, आजपासून रोज तुझ्यासाठी फळं आणणार. बघ ना, किती फिकट दिसायला लागली आहेस. तिनं माझा हात घट्ट पकडला आणि प्रेमानं म्हणाली, माझी इतकी काळजी करू नका. माझ्यामुळेच तुम्हाला इतक्या संकटांना सामोरं जावं लागलं. त्याची खंत मला कायम वाटते. तिचं बोलणं ऐकून मी काही क्षण गप्प बसलो. ती अजूनही स्वतःलाच दोष देत होती. खरं तर तिच्यामुळेच माझ्या आयुष्यात अनेक वादळं आली होती. पण तीच ती व्यक्ती होती जिने माझ्या आयुष्याला खराखुरा अर्थ दिला होता. तिला गमावण्याची कल्पनाही माझं मन उद्ध्वस्त करून टाकायची. मग मी तिला कसं सोडलं असतं? माझ्या घरच्यांना माझा आनंद कधीच मान्य नव्हता. आज मी सुखी होतो म्हणूनच ते माझ्यापासून दूर गेले होते. 2 वर्ष उलटून गेली होती. त्या काळात मी माझ्या घरच्यांचं साधं तोंडही पाहिलं नव्हतं. मी अन्विताला अलगद आधार देत खोलीत आणलं, खाटेवर आरामात झोपवलं आणि थोड्या वेळासाठी बाहेर पडलो. काही वेळानं मी बाजारातून ताजी फळं घेऊन परत आलो. फळं पाहताच ती नाराज झाली. इतके पैसे का खर्च केले? आता उरलेला महिना कसा काढणार? एक आनंदाची बातमी मिळाली म्हणून लगेच खर्च सुरू केला का? ती काळजीनं बोलत होती. मी हसत तिला थोडंसं रागावलं. आता एक शब्दही बोलायचा नाही. मी सांगतो तसं शांतपणे करायचं. तुझी काळजी घेण्यासाठी गरज पडली तर मी मदतीसाठी एखादी बाईही ठेवीन. आता मला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही. खरं तर माझ्याकडे थोडीफार बचत आधीपासून होती. भविष्यात स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचं माझं स्वप्न होतं. म्हणून मी एक एक रुपया जपून साठवत होतो. हातात पैसे असूनही आम्ही अगदी साधं आयुष्य जगत होतो. कारण व्यवसाय उभा करायचा असेल तर मोठी रक्कम आधीपासून साठवावी लागते हे मला चांगलंच ठाऊक होतं. अशाच दिवसात आणखी 6 महिने सरून गेले. एके रात्री काम आटोपून मी घरी परतत होतो. अचानक मला जाणवलं की कुणीतरी माझ्या मागे चालत आहे. मी पटकन मागे वळून पाहिलं तर तिथं कुणीच दिसलं नाही. मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. मी चालण्याचा वेग वाढवला आणि घराच्या दिशेनं निघालो. त्यावेळी रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे सगळ्या गल्लीबोळात सामसूम पसरली होती. लोक उबदार पांघरुणात गुडूप झोपले होते. माझी मात्र कामाची गरज वेगळीच होती. म्हणून अशा वेळीही बाहेर फिरणं भाग होतं. हल्ली कामाचा ताण आणखी वाढला होता. दुपारचं जेवण करण्यासाठीही मला घरी येणं जमत नव्हतं. अन्विता दिवसभर घरात एकटीच राहायची. तिचा एकटेपणा मला सतत बोचत राहायचा. पण त्या परिस्थितीत माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. कारण मला माझ्या लेकरांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं. अगदी तसंच आयुष्य जसं 2 वर्षांपूर्वी मी कधी काळी जगलो होतो. पण त्या एका भीषण रात्रीनं माझं सगळंच हिरावून घेतलं होतं. आजही त्या रात्रीची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. त्या आठवणी अजूनही मनाच्या खोलवर जिवंत होत्या. त्या रात्रीही माझ्या मनात एक अज्ञात भीती दाटून आली होती. मी पटकन मुख्य रस्ता टाळला आणि शॉर्टकट म्हणून अरुंद गल्ल्यांतून घराच्या दिशेनं निघालो. पण जसजसा पुढे जात होतो तसतसं कुणीतरी माझा पाठलाग करत असल्याची जाणीव अधिक तीव्र होत होती. काही क्षणातच माझ्या नजरेस माझ्या सावलीसोबत आणखी एका माणसाची सावली दिसली आणि माझ्या छातीत धडधड वाढली. माझ्याकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी साधी काठीही नव्हती. भीतीनं हातपाय थरथर कापू लागले. कडाक्याची थंडी असूनही अंगभर घाम फुटला. काय करावं, कुठे पळावं काहीच सुचत नव्हतं. धाडस करून मी एकदा मागे वळून पाहिलं. त्या माणसाच्या हातात चमकणारं टोकदार हत्यार पाहताच माझा घसा कोरडा पडला. इतक्यात समोर डॉक्टर शेखर कुलकर्णी यांचं घर दिसलं. दुसरा कोणताही विचार न करता मी त्यांच्या घराच्या कमी उंचीच्या भिंतीवर आत उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी त्या अज्ञात माणसानं हातातलं धारदार शस्त्र माझ्याकडे झेपावलं. ते माझ्या कमरेत घुसलं आणि तीव्र वेदनेनं मी विव्हळून गेलो. डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्या घराबाहेर बसलेला सुरक्षारक्षक एकदम सावध झाला. त्यानं लगेच दिवे लावले. प्रकाश त्या हल्लेखोराच्या चेहऱ्यावर पडताच त्यानं आपली ओळख लपवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता पळ काढला. मी मात्र वेदनांनी तडफडत अंगणात कोसळलो. तो सुरक्षारक्षक नुकताच कामावर लागला होता. त्याला मी चोर असल्याचा गैरसमज झाला. त्यानं मला मारहाण केली आणि लगेच पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिलं.
मी आधीच जखमी होतो. असह्य वेदनांनी विव्हळत होतो. त्यामुळे स्वतःचं म्हणणं नीट मांडण्याची ताकदही माझ्यात उरली नव्हती. पोलिसांनीही मला चोर समजून बेदम मारहाण केली आणि थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथं मी एका पोलीस कर्मचाऱ्यासमोर हात जोडून माझी बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही माझं ऐकून घेत नव्हतं. शेवटी दुसरा मार्ग न उरल्यामुळे मी त्यांना काही पैसे दिले आणि डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याशी बोलण्याची विनंती केली. त्यांनी दूरध्वनी लावून दिला. मी सगळा प्रकार सांगताच डॉक्टर हादरून गेले. ते ताबडतोब त्याच सुरक्षा रक्षकाला घेऊन पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी माझी सुटका केली. ते स्वतःसोबत वैद्यकीय साहित्यही घेऊन आले होते. त्यांनी माझ्या जखमेवर औषधोपचार केले, पट्टी बांधली आणि आवश्यक इंजेक्शनही दिलं. मी अजूनही भीतीनं हादरलो होतो. त्यामुळे मी डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्यासोबतच घरी निघालो. पण घराजवळ पोहोचताच समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. घराचं दार मोडलेलं होतं. कोणीतरी जबरदस्ती आत शिरल्याचं स्पष्ट दिसत होतं. अंगणभर घरातलं सामान अस्ताव्यस्त विखुरलेलं होतं. आमच्याकडे मुळात फारसं काही नव्हतंच. कष्टानं पैसे साठवून घेतलेल्या थोड्याशा वस्तूही उद्ध्वस्त झालेल्या पाहून माझ्या अंगात संताप आणि भीती एकाच वेळी उसळली. डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि त्यांचा सुरक्षारक्षक अजूनही माझ्यासोबत होते, पण त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अन्विताचा चेहरा होता. तिच्या विचारानं मी वेदनांचा विसर पाडत धावत खोलीत शिरलो, पण आत गेल्यावर ती कुठेच दिसली नाही. फक्त तिचा सकाळी अंगावर घेतलेला ओढणीचा पदर जमिनीवर पडलेला होता. ती कुठं गेली होती? आमच्या घरात कोण घुसलं होतं? आधी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि आता माझी पत्नीही बेपत्ता झाली होती. या विचारांनी माझं डोकंच सुन्न झालं. डॉक्टर शेखर कुलकर्णी मला सतत धीर देत होते, पण माझं मन काही शांत होत नव्हतं. मी घाईघाईनं घराबाहेर पडलो. काही पावलं पुढे गेलो असेन इतक्यात मागून एका परिचित आवाजानं मला थांबवलं. विराज भाऊ, तुमची पत्नी आमच्या घरी आहे. तुमच्याकडे घरमालक आला होता. त्यानं खूप गोंधळ घातला. मोठ्या कष्टानं आम्ही त्याला परत पाठवलं. बहुतेक अनेक महिन्यांचं घर भाडं बाकी आहे. ते शब्द ऐकताच मी थबकलो. ते बोलणारी शर्वरीताई होती. त्या आमच्या शेजारी राहत होत्या. त्यांचे पती परदेशात असल्यामुळे त्यांच्या घरची छोटी मोठी कामं मी अनेकदा करून द्यायचो. आमच्या वस्तीतल्या प्रत्येकाला माझी परिस्थिती ठाऊक होती. मी एक क्षणही न दवडता शर्वरीताईंसोबत त्यांच्या घरी गेलो. आत जाऊन पाहिलं तर अन्विताची प्रकृती पुन्हा बिघडली होती. ती शांतपणे खाटेवर पडली होती आणि तिचा फिकट झालेला चेहरा पाहताच माझा जीव पुन्हा काळजीनं कासावीस झाला. अन्विताला त्या अवस्थेत पाहताच माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. मी थरथरत्या आवाजात विचारलं, हे सगळं नेमकं काय झालं? माझा प्रश्न ऐकताच तिचाही बांध फुटला. शर्वरीताई लगेच पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. मी अन्विताच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळानं तिनं स्वतःला सावरलं आणि हळू आवाजात म्हणाली, घरमालक आला होता. तो सतत भाड्याचे पैसे मागत होता. मी त्याला सांगितलं की विराज घरी आले की पैसे देऊ, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. उलट माझ्याशी अयोग्य वागू लागला. एवढं बोलून ती पुन्हा रडू लागली. थोड्या वेळानं तिनं पुढचं सांगितलं. मी पैसे देऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर तो विकृतपणे हसू लागला आणि म्हणाला, जर तू माझ्यासोबत एक रात्र घालवलीस तर तुझं सगळं भाडं माफ करीन. हे ऐकताच माझ्या अंगात संतापाची लाट उसळली. अन्विता पुढे म्हणाली. मी त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली. त्यानंतर तो संतापानं निघून गेला. पण अर्ध्या तासातच काही गुंडांना घेऊन परत आला. त्यांनी घरात घुसून सगळ्या वस्तूंची मोडतोड केली. मलाही मारहाण केली. सुदैवानं शर्वरीताई मध्ये पडल्या म्हणून मी वाचले. त्यांनी मला ताबडतोब तिथून बाहेर काढलं आणि त्यांच्या घरी आणलं. जाताना त्या लोकांनी आपल्या घराचं दारही फोडून टाकलं. हे सगळं सांगताना तिचा आवाज पुन्हा भरून आला. मी तिला जवळ घेतलं, शांत केलं आणि म्हणालो, आजची रात्र आपण इथेच राहूया. शर्वरीताईंनाही त्यात काहीच अडचण नव्हती. त्यांनी मनापासून त्यांच्या घरातील एक खोली आमच्यासाठी दिली. काही दिवसांनी घरमालकानं पुन्हा गुंड पाठवले म्हणून मी उरलेलं सामान आणून कायमचं शर्वरीताईंच्या त्या खोलीत राहायला गेलो. त्या त्यांच्या वडिलांच्या घरी राहत होत्या आणि काही दिवसातच आपल्या पतीकडे परदेशात जाणार होत्या. आमच्याकडे जेमतेम 10-11 दिवस उरले होते. त्या दिवसात माझ्या मनावर प्रचंड ताण होता. अन्विताची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. ती खूप अशक्त झाली होती. डॉक्टर शेखर कुलकर्णी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तिची शारीरिक ताकद कमी असल्यामुळे
बाळंतपणाच्या वेळी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. ते ऐकून माझी झोपच उडाली. मी लगेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाची जमवाजमव सुरू केली. त्याच काळात शर्वरीताईंच्या पतीनं त्यांना परदेशात बोलावून घेतलं. त्या मला स्वतःच्या भावासारखंच मानायच्या. त्यांच्या पतीलाही आम्ही त्यांच्या घरी राहत असल्याचा कधीच आक्षेप नव्हता. मी त्यांना थोडं भाडं देण्याचा प्रयत्न केला, पण शर्वरीताईंनी ते प्रेमानं नाकारलं. मात्र नशिबानं जणू माझा पिच्छाच पुरवला होता. माझ्या उरलेल्या 2 नोकऱ्याही गेल्या. काहीच मार्ग दिसेनासा झाल्यावर मी फळांचा हातगाडा लावायला सुरुवात केली, पण त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. अनेकदा फळं विकली जाण्याआधीच खराब व्हायची आणि नुकसान व्हायचं. तरीही मी हे सगळं अन्वितापासून लपवून ठेवलं. तिच्या मनावर आणखीन ओझं टाकायचं नव्हतं. एक दिवस मी घरी आलो तर अन्विता घरात नव्हती. माझा जीव घाबरून गेला. मी धावत डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्या घरी गेलो. तिथं ती बसलेली दिसली. मला पाहताच ती धावत आली आणि रडत माझ्या गळ्यात पडली. मी काळजीनं विचारलं, काय झालं? ती अश्रू पुसत म्हणाली, तो घरमालक पुन्हा मला विनाकारण त्रास देतो आहे. तिचं बोलणं ऐकताच माझ्या मनात क्षणभर वेगळाच विचार चमकून गेला. मला वाटलं शर्वरीताईंचे पती तर असा प्रकार कधीच करणार नाहीत. ते अतिशय सज्जन माणूस आहेत. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अन्विताला माझा गैरसमज लक्षात आला. ती लगेच म्हणाली, नाही, मी आपल्या जुन्या घरमालकाबद्दल बोलते आहे. तो माझ्या अडचणीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो आहे. मी तुम्हाला काही सांगितलं नाही कारण तुम्ही आधीच खूप संकटात आहात. गेले 2 महिने मी घराबाहेर काही वस्तू आणायला किंवा एखाद्या कामासाठी गेले की तो मध्येच अडवून मला त्रास देतो. तिचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इतके दिवस माझ्या पत्नीला तो त्रास देत होता आणि मला याची साधी कल्पनाही नव्हती. मला काहीच सुचत नव्हतं. त्यातच डॉक्टर शेखर कुलकर्णी 2 दिवसांनी दुसऱ्या शहरात कायमचे जाणार होते. त्यांनी त्यांचं घरही विकलं होतं. त्यामुळे त्यांची मदतही आता मिळणं शक्य नव्हतं. मी मन घट्ट केलं आणि अन्विताला समजावलं, मी कामावर गेल्यावर तू घराबाहेर अजिबात पडायचं नाही. दाराला आतून कडी लावूनच राहायचं. त्याच दिवशी मी तिच्यासाठी एक छोटासा मोबाईलही विकत घेतला, जेणेकरून काही अडचण आली तर ती लगेच माझ्याशी संपर्क साधू शकेल. काही दिवसांनी आम्ही तपासणीसाठी पुन्हा डॉक्टर शेखर कुलकर्णी यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की आता बाळाच्या जन्माची वेळ अगदी जवळ आली आहे. सुदैवानं शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे मी वेळेत साठवले होते. त्यामुळे माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला आणि अन्विताच्याही चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक भीती कायम होती. आमच्या आयुष्यात एक संकट संपायच्या आधीच दुसरं संकट दार ठोठावत उभं राहत होतं. याच दिवसात आमच्या आयुष्यावर आणखी एक भयंकर संकट कोसळलं. आमच्या घरात चोर शिरले. त्यांनी आयुष्यभर कष्टानं साठवलेली माझी सगळी बचत, घरातलं थोडंफार मौल्यवान सामान आणि आमचा छोटासा मोबाईलही लुटून नेला. मी अक्षरशः निशब्द झालो. एका क्षणात माझ्या कष्टाचं सारं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. पण यातही नियतीचं समाधान झालं नाही. त्या चोरांपैकी एका नराधमानं माझ्या गरोदर अन्विताच्या पोटात निर्दयीपणे लाथ मारली. ती वेदनांनी किंचाळत एका कोपऱ्यात कोसळली. ते दृश्य पाहून माझ्या अंगातलं रक्त गोठलं. भीतीनं आणि धक्क्यानं माझं डोकं सुन्न झालं. चोरांनी सगळं लुटून पळ काढला होता. पण आता माझ्यासमोर त्याहून मोठा प्रश्न उभा होता. मी घाईघाईनं अन्विताला सावरायचा प्रयत्न केला. तिच्या वेदना असह्य होत चालल्या होत्या. मी वेड्यासारखा धावत 2 गल्ल्या पुढे दवाखाना चालवणाऱ्या एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे मदतीसाठी पोहोचलो. पण त्यांच्या मनात दया नव्हती. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पैसे नसतील तर उपचारही होणार नाहीत. त्यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. मी त्यांच्या घराबाहेरच्या लोखंडी दरवाजावर जोरजोरात हात मारत राहिलो. काही वेळानं त्यांचे पती बाहेर आले. त्यांनी मला संतापानं विचारलं, यावेळी का त्रास देतोयस? ते पोलीस खात्यात होते. माझं बोलणं पूर्ण ऐकून घेण्याआधीच त्यांनी रागानं दरवाजा माझ्या तोंडावर आपटला आणि आत निघून गेले. मी असहाय्यपणे तिथेच उभा राहिलो. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण कुणाचंच मन पाझरत नव्हतं. त्याचवेळी आकाशात विजा चमकल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मी अनवाणीच चिखलातून आणि पाण्यातून धावत दुसऱ्या एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे पोहोचलो. त्या सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून अन्विताची नियमित तपासणी त्यांच्याकडे सुरू होती. माझ्या
खिशात त्या क्षणी 1 रुपयाही नव्हता. चोरांनी मोबाईल नेल्यामुळे कुणाशी संपर्कही साधता येत नव्हता. बाहेरचं वादळी वातावरण पाहून मदतीसाठी पुढे येणारही कुणी नव्हतं. मी त्यांच्या दवाखान्यात पोहोचलो आणि थेट त्यांच्या पायांवर कोसळलो. हात जोडून विनवू लागलो, पण त्या कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत यायला तयार नव्हत्या. त्या शांतपणे म्हणाल्या, तुझ्या पत्नीला इथं घेऊन ये. मी हताश होऊन म्हणालो, माझ्याकडे तिला आणण्यासाठी कोणतंच वाहन नाही. तुमच्याकडे गाडी आहे, कृपया माझ्यासोबत चला. माझी पत्नी वेदनांनी तडफडते आहे. तिचा जीव धोक्यात आहे. मी अक्षरशः त्यांच्या पायांवर डोकं टेकवलं. माझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, माझा थरथरता आवाज आणि माझी आर्त विनवणी यापैकी कोणत्याच गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला नाही. उलट त्यांनी माझा अपमान केला. आळशी, फुकट खाऊ आणि नालायक अशा शब्दांनी मला हिणवलं आणि माझ्या तोंडावर दार बंद केलं. त्या क्षणी मी स्वतःसाठी नव्हे तर माझ्या पत्नीच्या जीवासाठी याचना करत होतो. पण माझ्या प्रेमाची आणि वेदनेची किंमत कुणालाच नव्हती. मी बाहेर आलो तेव्हा सगळीकडे पाणी साचायला सुरुवात झाली होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या पावसात उभा असतानाच मला अन्विताचा वेदनांनी विव्हळलेला चेहरा आठवला आणि मी मोठ्याने रडू लागलो. रडत रडत मी घराच्या दिशेनं धावू लागलो. मनात एकच भीती होती, कदाचित आता ती माझी वाट पाहत नसेल. आधीच वैद्यांनी मला सावध केलं होतं की अन्विता खूप अशक्त आहे. बाळाच्या जन्मावेळी गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रसूती शस्त्रक्रियेनंच करावी लागेल आणि परिस्थिती बिघडली तर आई किंवा बाळ यापैकी एकालाच वाचवता येण्याची शक्यता आहे. ते शब्द तेव्हापासून माझ्या मनात कायमचे कोरले गेले होते. मी त्याचवेळी वैद्यांना एकच विनंती केली होती, अशी वेळ आली तर कृपा करून माझ्या अन्विताला वाचवा. पण नियतीनं बहुधा वेगळंच काही ठरवलं होतं. हे संकट माझ्यावर जणू प्रलय बनून कोसळलं होतं. मी अक्षरशः विव्हळत होतो. माझ्या हातातून सगळंच निसटत चाललं होतं. आधी माझं सुखी घर गेलं, मग माझे जवळचे नातेवाईक दूर झाले आणि आता अन्विता. मी त्या मुसळधार पावसात जीवाच्या आकांतानं घराकडे धावत होतो. अनवाणी पायांच्या तळव्यांतून रक्त येत होतं. पाय थरथरत होते. श्वास धापा टाकत होता. प्रत्येक पावलागणिक मनात एकच भीती वाढत होती. घरापर्यंत पोहोचायचंच धाडस होत नव्हतं, कारण तिथं माझी कोणती भयंकर वास्तवता वाट पाहत असेल याची कल्पनाच मला असह्य होत होती. माझा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. थरथरणाऱ्या पावलांनी मी आमच्या वस्तीकडे चालू लागलो. तोपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झाला होता, पण गार वारा अजूनही अंगाचा थरकाप उडवत होता. थंडीमुळे माझं संपूर्ण शरीर गोठल्यासारखं झालं होतं. क्षणाक्षणाला असं वाटत होतं की आता इथंच बेशुद्ध पडेन. तरीही मनाला धीर देत मी घराच्या दारापर्यंत पोहोचलो. तेवढ्यात घराच्या आतून काही आवाज माझ्या कानावर आले आणि माझ्या आयुष्यातला तो अपशकुनी दिवस पुन्हा डोळ्यांसमोर जिवंत उभा राहिला. माझ्या मनात एकच विचार घोंगावत होता, मी अन्विताला कोणत्याही परिस्थितीत गमावू शकत नाही. मी सावधपणे पुढे सरकलो तेव्हा आतून कुणाच्या हसण्याचा आणि एका पुरुषाच्या बोलण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. माझे पाय जागच्या जागी थिजले. त्या क्षणी जणू शरीरातून प्राणच निघून गेला. समोरचं दृश्य पाहताच माझ्या आयुष्याचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहिला. मी साधारण 5 वर्षांचा असताना माझ्या आईचं निधन झालं. माझ्या धाकट्या बहिणीला जन्म देताना तिनं अखेरचा श्वास घेतला. माझी बहीण काही महिन्यांपर्यंत जगली, पण नियतीनं तिलाही आमच्यापासून हिरावून घेतलं. त्यानंतर बाबांनी सावित्रीशी दुसरं लग्न केलं. बाहेरच्या लोकांसमोर त्या अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार स्त्री असल्याचं भासवायच्या, पण आईची माया त्यांनी आम्हा दोघा भावांना कधीच दिली नाही. मात्र घराच्या कारभाराची धुरा त्यांनी मोठ्या उत्साहानं सांभाळली. हवेलीची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली, पण आमच्या सुखदुःखाची त्यांना कधीच काळजी नव्हती. बाबांनी मात्र आम्हा दोघा भावांना उत्तम शिक्षण दिलं. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. नंतर सावित्रीला स्वतःची 2 मुलं झाली. त्यांच्याशी माझं कधीच विशेष जुळलं नाही, कारण माझं बहुतांश शिक्षण वसतिगृहातच झालं होतं. गावातल्या अंधश्रद्धा, जुनाट प्रथा आणि निरर्थक रूढी मला लहानपणापासूनच अजिबात पटत नव्हत्या. आजच्या काळातही लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात याचंच मला आश्चर्य वाटायचं. पण गावकरी त्या सगळ्याला प्रचंड महत्त्व द्यायचे. म्हणूनच मला गावापासून दूर राहणं जास्त पसंत होतं. दुसरं मोठं कारण म्हणजे सावित्री. तिच्यामुळेच मला त्या घरात परत जाण्याची इच्छा होत नसे. बाबांनाही मी गावाबाहेर राहावं असंच वाटायचं.
घरची सर्व जबाबदारी त्यांनी माझ्या मोठ्या भावाकडे सोपवली होती. मी कधीतरी घरी आलो तरी आमच्यात अनेकदा वाद व्हायचे. त्या प्रत्येक वादामागे सावित्रीच असायची. माझा मोठा भाऊ तिच्यावर आंधळा विश्वास ठेवायचा, पण ती आमच्याशी कधीच प्रामाणिक नव्हती. विशेषतः तिच्या मुलांचा जन्म झाल्यानंतर तिचा स्वभाव आणखी बदलला. तिला आम्ही दोघे भाऊ कायमचे बाजूला व्हावं असंच वाटायचं. ती सतत मोठ्या भावाच्या मनात माझ्याविषयी गैरसमज पेरायची. तिची एकच इच्छा होती, तिच्या मुलालाच सगळी संपत्ती मिळावी आणि आम्ही दोघे रिकाम्या हातानं बाहेर पडावं. त्यामुळे तिच्याविषयी माझ्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झाला होता. खरं सांगायचं तर त्या घरात माझं कुणाशीच विशेष जमत नव्हतं. फक्त माझी आजी माझ्यावर जिव्हाळपाड प्रेम करायची. ती या जगातून गेल्यानंतर मी गावाकडे जाणं जवळपास बंद केलं. त्या काळात माझं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं होतं, पण एके दिवशी बाबांनी आग्रह करून मला घरी बोलावून घेतलं. मोठ्या भावाचं लग्न ठरलं होतं. त्याची वधू दुसरी तिसरी कोणी नसून सावित्रीच्या भावाची मोठी मुलगी होती. त्यामुळे सावित्रीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिनं आधीच डाव आखला होता. तिच्या भावाच्या मोठ्या मुलीचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी आणि धाकट्या मुलीचं लग्न माझ्याशी व्हावं यासाठी तिनं बाबांची संमती मिळवली होती. घरी पोहोचताच मला स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं की हे लग्न मला कोणत्याही परिस्थितीत करावंच लागेल. हे ऐकताच मी ठामपणे नकार दिला. मी बाबांशी शांतपणे बोललो. ते वरकरणी म्हणाले, तुझा निर्णय आम्हाला मान्य असेल, पण त्यांच्या बोलण्यातली गंभीरता मला जाणवत नव्हती. त्यांना वाटत होतं की मुलगी पाहिल्यावर माझा विचार बदलेल. मात्र जेव्हा मी त्या मुलीला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा पहिल्या क्षणी मला जाणवलं की ती माझ्या मनासारखी अजिबात नाही. तिच्या चेहऱ्यावर इतका गडद रंगरंगोटीचा थर होता की तिचं नैसर्गिक रूपच ओळखू येत नव्हतं आणि त्या क्षणी माझा निर्णय आणखी ठाम झाला. त्यात तिचा स्वभावही मला सावित्रीसारखाच कपटी आणि धूर्त वाटला. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता त्या लग्नाला ठाम नकार दिला. पण माझं बोलणं घरात कुणीच मनावर घेत नव्हतं. उलट मी हळूहळू माझ्या सावत्र आईच्या विणलेल्या जाळ्यात अडकत चाललो आहे अशीच मला जाणीव होत होती. त्या बाईचं संपूर्ण हवेलीवर निर्विवाद वर्चस्व होतं. तिच्या शब्दाविरुद्ध जाण्याची हिंमत कुणातच नव्हती आणि जर कुणी तिच्या विरोधात उभं राहिलं तर त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करायचं हे तिला चांगलंच माहीत होतं. ती प्रत्येक डाव इतक्या हुशारीनं खेळायची की तिच्यावर संशय घ्यायलाही कुणाला वाव मिळत नसे. तिचा हा स्वभाव मला लहानपणापासूनच माहीत होता. त्याच काळात माझी भेट अन्विताशी झाली. ती आमच्या हवेलीत कामासाठी आली होती. तिची कहाणी ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला. तिची आई आणि सावित्री पूर्वीपासून एकमेकींना ओळखत होत्या. एकेकाळी सावित्रीला ज्या व्यक्तीशी संसार करायचा होता त्या व्यक्तीनं मात्र तिच्याऐवजी अन्विताच्या आईची निवड केली होती. त्या दिवसापासून सावित्रीच्या मनात तिच्याविषयी खोलवर द्वेष निर्माण झाला होता. पुढे बाबांशी तिचं लग्न झालं आणि काही काळानंतर अन्विताच्या वडिलांचं निधन झालं. त्या दुःखद प्रसंगाचाही सावित्रीनं निर्दयीपणे फायदा घेतला. तिनं तिच्या आईचं आयुष्य आणखी कठीण करून टाकलं. परिस्थिती इतकी बिकट झाली की उदरनिर्वाहासाठी अन्विताला आमच्याच हवेलीत काम करावं लागलं. पण तिथेही सावित्री तिच्यावर सतत अन्याय करत राहायची. हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं आणि मला ते अजिबात सहन होत नव्हतं. सुरुवातीला तिच्याविषयी मनात फक्त सहानुभूती होती, पण हळूहळू आमची मैत्री झाली आणि नकळत त्या मैत्रीचं रूप प्रेमात बदललं. तिच्यावर कुणी अन्याय केला की मी तिच्या बाजूने उभा राहू लागलो. अन्विता मला अनेकदा समजवायची, माझ्यासाठी स्वतःला संकटात टाकू नका. पण एका निरागस मुलीवर होत असलेला अन्याय मी गप्प बसून पाहू शकत नव्हतो. काही दिवसांनी सावित्रीला आमच्या नातेची चाहूल लागली. त्यानंतर तिनं नव्या कारस्थानांना सुरुवात केली. तिनं अन्नपाणी सोडल्याचं नाटक केलं. घरात भावनिक वातावरण तयार केलं आणि एकीकडे अन्विताला कायमचं दूर करण्याचे डाव रचू लागली. माझं लग्न तिच्या भावाच्या धाकट्या मुलीशी व्हावं यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती. तिनं अन्विताला दूर कुठेतरी पाठवण्याचाही प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर ती स्वतःहून दुसऱ्या कोणासोबत पळून गेली असा खोटा आरोप तिच्यावर ठेवण्याचाही तिचा विचार होता. तिचे हे सगळे डाव मला समजताच मी मनाशी एक निर्णय घेतला. या स्त्रीच्या कपटी हेतूंना मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. त्याच क्षणी मी ठरवलं की मी अन्विताशीच लग्न करणार. मी हा निर्णय बाबांना सांगितला. सुरुवातीला ते शांत राहिले, पण नंतर ते सावित्रीशी बोलून परत आले आणि त्यांचा राग अनावर झाला.
घरात शिरताच त्यांनी माझ्या कानशिलात जोरदार थप्पडा मारल्या. मी तोल चावून खाली पडलो. त्यांच्या डोळ्यात संताप धगधगत होता. त्या क्षणीच मला समजलं की सावित्रीने पुन्हा एकदा तिचा डाव साधला आहे. तिनं बाबांच्या मनात माझ्याविषयी विष कालवलं होतं. संतापाच्या भरात बाबांनी मला तात्काळ हवेली सोडून निघून जाण्याचा आदेश दिला. मी शांतपणे माझं आवश्यक सामान गोळा केलं आणि हवेलीबाहेर पडलो. अन्विता माझ्यासमोर उभी राहून रडत विनवण्या करू लागली. असं जाऊ नका. मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईन, पण तुम्ही इथेच राहा. तुमचं आयुष्य सुखानं जगा. तिचे शब्द ऐकून माझं मन तुटत होतं. पण मी मागे कसा फिरलो असतो. माझ्यामुळे ती आधी संकटात सापडली होती. आता तिला एकटं सोडणं म्हणजे भ्याडपणा ठरला असता. माझ्या नसानसातही माझ्या घराण्याचंच रक्त वाहत होतं. अन्यायासमोर झुकणं मला मान्य नव्हतं. मी मनाशी ठरवलं की मी दूर गेलो तर कदाचित तिचं आयुष्य सुरक्षित होईल. पण बहुतेक अन्वितानंही हाच विचार केला असावा. तिलाही वाटलं असावं की ती शांतपणे निघून गेली तर माझ्यावरचं संकटही दूर होईल. मी हवेली सोडून बाहेर पडलो आणि काही वेळानंतर तीही तिथून निघाली. पण नियतीनं आमच्यासाठी वेगळाच मार्ग ठरवला होता. आम्ही दोघं नकळत एकाच बसमध्ये चढलो. बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. काही अंतरावर गेल्यावर वाहकानं एका तरुणीकडे तिकिटाचे पैसे मागितले. ती हात जोडून म्हणू लागली की तिच्याकडे पैसे नाहीत. पण तिची अडचण समजून घेण्याऐवजी तो तिच्याशी उद्धटपणे वागू लागला. बसमध्ये असलेले बहुतेक प्रवासी वयस्कर होते. त्या सगळ्यात मीच एकटा तरुण आणि ताकदवान होतो. त्या वाहकानं त्या तरुणीशी उद्धटपणे वागायला सुरुवात केली तेव्हा माझा संताप अनावर झाला. एका असह्य मुलीचा अपमान माझ्या डोळ्यांसमोर होत असताना मी शांत बसणं शक्यच नव्हतं. मी उठलो आणि त्याच्यावर कडक शब्दात ओरडलो. माझा आवाज ऐकताच तो थोडा घाबरला. तेवढ्यात माझी नजर त्या घाबरलेल्या मुलीकडे गेली आणि माझा श्वासच थांबला. ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्विता होती. माझ्या भल्यासाठी तिनं हवेली सोडली होती. ती कुठं जाणार, पुढे काय करणार याची तिलाच कल्पना नव्हती. तरीही माझ्यासाठी ती सगळं मागे सोडून निघाली होती. ते पाहून माझं डोकंच गरगरलं. आता मागे वळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. बाबांनी स्वतःच्या हातानं मला घराबाहेर हाकलून दिलं होतं आणि त्यामागे सावित्रीचा डाव होता. अशा वेळी मी अन्विताला एकटीला कसं सोडलं असतं. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिच्यावर माझं प्रेम आधीपासूनच होतं, पण नियती आमचं आयुष्य इतक्या वेगळ्या मार्गानं जोडेल याची कल्पना नव्हती. पुढे आम्ही लग्न केलं आणि एका भाड्याच्या छोट्याशा घरात नवं आयुष्य सुरू केलं. नवीन शहर, नवीन संसार आणि नव्यानं उभं राहायचं स्वप्न, पण वास्तव खूप कठीण होतं. माझं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं, त्यामुळे चांगली नोकरी मिळणं अवघड होतं. तरीही मी हार मानली नाही. अनेक ठिकाणी अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळालं, अनुभव हवा किंवा पदवी हवी. माझ्याकडे त्या दोन्ही गोष्टी नव्हत्या. मग मी ठरवलं की आधी शिक्षण पूर्ण करायचं. पुढच्या वर्षी विद्यापीठात प्रवेशासाठी गेलो तर मला सांगण्यात आलं की प्रवेश प्रक्रिया संपली आहे. मी निराश होऊन परत निघालो. तेवढ्यात तिथल्या एका ओळखीच्या कर्मचाऱ्यानं मला खरं कारण सांगितलं. प्रवेश अजून सुरू होते, पण माझ्या बाबांच्या सांगण्यावरून माझा अर्ज स्वीकारू नये असा आदेश महाविद्यालयाला देण्यात आला होता. बाबांची त्या महाविद्यालयात चांगली ओळख असल्यामुळे कुणीही त्यांच्या शब्दाविरुद्ध जाण्याची हिंमत केली नव्हती. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही काळानंतर माझ्या हालअपेक्षांची बातमी बाबांच्या कानावर पोहोचली. त्यांनी जे केलं त्याची त्यांना खंत वाटू लागली होती, पण त्यांचा हट्ट अजूनही तसाच होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अन्विताला सोडून दिलंच तरच ते मला स्वीकारतील, पण ते माझ्यासाठी अशक्य होतं. इतकंच नव्हे तर अन्विताचा जीव घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो अशी भीती मला वाटू लागली. म्हणूनच मला पुन्हा दुसऱ्या शहरात जावं लागलं. ना शिक्षण पूर्ण झालं, ना चांगली नोकरी मिळाली. अनेक ठिकाणी मार्गदर्शनावरून काम मिळत होती, पण माझ्यासाठी उभं राहील असं कुणीच उरलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक प्रयत्नानंतर माझ्या पदरी फक्त अपयशच पडलं. ज्या वस्तीत आम्ही राहत होतो तिथं मोठमोठ्या बंगल्यांमध्ये श्रीमंत लोक राहत होते. त्या वस्तीच्या शेवटच्या टोकाला एक मोडकळीस आलेलं जुनं घर होतं आणि त्याच घरात आम्ही राहत होतो. आसपास अशीच काही जुनी घरं होती ज्यात आमच्यासारखी मध्यमवर्गीय कुटुंब राहत होती. मी अजूनही दारात उभा राहून घरातले आवाज ऐकत होतो. विचारांच्या गर्देत हरवलेलो असतानाच मला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.
माझं हृदय धडधडू लागलं. घरात कोण आलं असेल? माझ्या घरच्यांना आमचा पत्ता तर लागला नसेल या भीतीनं मी घाईघाईनं आत शिरलो आणि समोरचं दृश्य पाहून माझा श्वास अडखळला. माझा मोठा भाऊ निनाद आणि त्यांची पत्नी प्राजक्ता खोलीत बसले होते. अन्विता खाटेवर पडून रडत होती. तिच्या पायाशी एक गोलमटोल बाळ शांतपणे झोपलं होतं. ते दृश्य पाहून मी पूर्णपणे गोंधळून गेलो. निनाद भाऊ माझ्याकडे वळले. माझ्या मनात मात्र संतापाचा ज्वालामुखी पेटला होता. मी क्षणाचाही विलंब न करता जवळ पडलेली काठी उचलली. त्या क्षणी ते माझे मोठे भाऊ आहेत हेही मी विसरलो होतो. त्या काळ्याकुट्ट रात्री बाबांच्या आदेशावरून त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ती जखम आजही मनात ताजी होती. त्यांनी मला मारलं असतं तरी कदाचित मी सहन केलं असतं, पण अन्विताला किंवा माझ्या लेकराला जर त्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला असता तर मी प्रत्येक नातं विसरून गेलो असतो. माझ्या डोळ्यात संताप धगधगत होता, तर त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. ते सावकाश माझ्याकडे येत म्हणाले, "कसा आहेस रे?" पण मी लगेच 2 पावलं मागे सरकलो. थरथरत्या आवाजात म्हणालो, "तुम्ही इथं कशासाठी आलात? आम्हाला संपवायला आलात का? मला मारायचं असेल तर मारा, पण माझ्या पत्नीला आणि माझ्या बाळाला काही करू नका. कृपया माझ्या घरातून निघून जा, नाहीतर मी आत्ताच पोलिसांना बोलावीन." माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. माझं बोलणं ऐकताच निनाद भाऊंचे डोळेही पाणावले. ते वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाले, "देवाची शपथ विराज, मला माफ कर." निनाद भाऊ थरथरत्या आवाजात म्हणाले, "मी जे काही केलं ते सगळं बाबांच्या सांगण्यावरून केलं. मी त्यांचा आज्ञाधारक मुलगा होतो. त्यांनी सांगितलेलं न मानण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. पण आज मला माझ्या प्रत्येक कृतीचा पश्चाताप होतो आहे. त्यावेळी मला बाबांची साथ द्यायला नको होती. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी इतका आंधळा झालो की स्वतःच्या सख्ख्या भावाचाच जीव घेण्याचा प्रयत्न केला." एवढं बोलताच त्यांनी संताप आणि वेदनेच्या भरात स्वतःचे हात दारावर आपटायला सुरुवात केली. त्यांची ती अवस्था पाहून मी थक्क झालो. प्राजक्ता वहिनी मान खाली घालून शांत बसल्या होत्या. अन्विता अशक्त नजरेनं माझ्याकडे पाहत होती, तर माझा छोटासा मुलगा डोळे मिटून शांत झोपला होता. प्राजक्ता वहिनींच्या नजरेत एक मूक विनंती होती. जणू त्या मला सांगत होत्या की मी निनाद भाऊंना थांबवावं, पण माझ्या मनातला राग अजूनही ओसरला नव्हता. मी कठोर आवाजात म्हणालो, "भाऊ, हा सगळा देखावा थांबवा आणि इथून निघून जा. मला आता कुणाशीच कोणतंही नातं ठेवायचं नाही." माझं बोलणं ऐकून निनाद भाऊ मागे हटले नाहीत. मी त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी मला मिठी मारली आणि हळू आवाजात म्हणाले, "फक्त एकदा माझं ऐकून घे. त्यानंतर तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो घे." त्यांच्या आवाजातली वेदना मला जाणवली. मी काही न बोलता एका बाजूला जाऊन बसलो. ते पुढे म्हणाले, "सावित्रीला पक्षाघाताचा झटका आला आहे. त्या आता पूर्णपणे खचल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या तोंडानं कबूल केलं की त्यांनी आम्हा दोघा भावांमध्ये सतत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्या रोज माझ्यासमोर रडत माफी मागतात. बाबांच्या मनात त्या कशा विष कालवत होत्या. छोट्या छोट्या गोष्टींचा कसा मोठा बाऊ करत होत्या, जेणेकरून तू कायमचा आमच्यापासून दूर जाशील. हे सगळं त्यांनी कबूल केलं आहे. तुला माहीत आहे का, बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुझंच नाव घेतलं. आणि आता सावित्री ही फार दिवसांची सोबती राहिलेली नाही. वैद्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्यांच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही." त्यांचं बोलणं ऐकून मी गप्प बसलो. सावित्रीची अशी अवस्था झाली आहे हे ऐकून मनात कुठेतरी वेदना उमटली. त्यांनी आमच्याशी कितीही वाईट वागलं असलं तरी एखाद्या माणसाची अशी अवस्था झालेली पाहणं मला कधीच आवडलं नसतं. काही क्षण शांतता पसरली. मग निनाद भाऊ पुन्हा म्हणाले, "आता निर्णय तुझा आहे. आम्ही तुला परत घरी घेऊन जायला आलो आहोत. मी माझ्या भावाचा हक्क कधीच बळकावू शकत नाही. मला चुकीच्या मार्गावर नेणारं एकमेव कारण सावित्री होती. त्या कायम मला तुझ्या विरुद्ध भडकवत राहिल्या. मी मूर्खासारखा त्यांच्या खोट्या प्रेमाला खरं मानत राहिलो आणि त्यांच्यासाठी कोणत्याही टोकाला जायला तयार झालो. विराज, मला माफ कर." एवढं बोलून त्यांनी हात जोडले. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे हात माझ्या हातात घेतले. ते पुढे म्हणाले, "आपल्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आहे. ती तिच्या संसारात सुखी आहे. आणि प्राजक्ताच्या धाकट्या बहिणीचं म्हणजे राधिकाचं काय झालं माहिती आहे का? त्यावेळी ती तुझ्यावर प्रेम असल्याचं सांगत होती, पण नंतर ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. काही महिन्यातच त्या मुलानंही तिची फसवणूक केली. शेवटी अपमान सहन करत तिला परत घरी यावं लागलं. मी हे सगळं तुला म्हणून सांगत नाही की आता पुन्हा तिच्याशी लग्न करावंस,
मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. खरं सांगू का, तू त्या मुलीशी लग्न केलं नाहीस हेच तुझ्यासाठी चांगलं झालं. मला स्वतःलाही ती योग्य वाटत नव्हती. हे ऐकताच प्राजक्ता बहिणींचा चेहरा उतरला. शेवटी राधिका त्यांचीच धाकटी बहीण होती. स्वतःच्या बहिणीबद्दल अशी कटू सत्य ऐकणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. तरीही त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. तेवढ्यात अन्वितानं हळू आवाजात म्हटलं, ऐका ना, त्यांना माफ करा. हे दोघं वेळेवर आले नसते तर कदाचित मी आज जिवंतच राहिले नसते. तिचं बोलणं ऐकून मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, प्राजक्ता बहिणी वैद्य आहेत. त्यांनीच योग्य वेळी माझ्यावर उपचार केले आणि माझा जीव वाचवला. तिचे शब्द ऐकताच मला आठवलं की त्या काळात त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा शेवटचा टप्पा सुरू होता. मी शांतपणे दोघांचेही मनापासून आभार मानले, पण त्यांच्यासोबत परत जाण्याचा प्रस्ताव मात्र ठामपणे नाकारला. ते दोघेही निराश मनानं परत निघून गेले. त्या रात्री मात्र मला डोळ्याला डोळा लागला नाही. सारखा स्वतःलाच दोष देत राहिलो. एकदाच धाडस करून मी माझ्या भावाला मनापासून मिठी मारली असती तर कदाचित मनावरील इतकं मोठं ओझं हलकं झालं असतं. त्यांच्या डोळ्यात खराखुरा पश्चाताप दिसत होता, पण माझं मन अजूनही जखमी होतं. रात्रभर मी फक्त कुशी बदलत राहिलो. अन्विताही शांत नव्हती. आयुष्यभराच्या संकटांनी आम्हा दोघांना आतून पूर्ण थकवून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडलं तर निनाद भाऊ आणि प्राजक्ता वहिनी पुन्हा उभे होते. यावेळी त्यांनी काहीच न बोलता थेट घरात प्रवेश केला आणि आमचं सामान आवरायला सुरुवात केली. अन्वितानं मला शांतपणे समजावलं, आता आपणही इथून निघून जाऊया. आपल्या घरच्यांपासून इतकं दूर राहून आपण कोणती मोठी लढाई जिंकतो आहोत. त्यापेक्षा आपल्या माणसांकडे परत जाणंच योग्य. तिच्या शब्दांत राग नव्हता, फक्त प्रेम आणि समजूत होती. ती वारंवार सांगत राहिली आणि अखेर मी तिचं म्हणणं मान्य केलं. आम्ही आमचं सगळं सामान आवरलं आणि निनाद भाऊ व प्राजक्ता वहिनींसोबत पुन्हा हवेलीत परतलो. त्या हवेलीनं मला आयुष्यात असंख्य दुःख दिली होती. माझं बालपण, संघर्ष आणि वेदना आणि एकटेपणात गेलं होतं. तरीही त्या घराशी आणि तिथल्या माणसांशी असलेली नाळ पूर्णपणे तुटली नव्हती. हवेलीत पोहोचल्यानंतर मी सावित्रीच्या खोलीत गेलो. मला पाहताच त्यांनी थरथरत्या हाताने नमस्कार केला आणि डोळ्यात पाणी आणत माझी माफी मागू लागल्या. त्यांची अवस्था पाहून माझ्या मनातला राग विरघळू लागला. त्या कितीही चुकीच्या असल्या, कितीही वेदना त्यांनी दिल्या असल्या, तरी त्या क्षणी त्या एक फक्त असह्य पश्चातापानं तुटलेली स्त्री वाटत होत्या. माझं मन तसंही फार कठोर कधीच नव्हतं. समोर एखाद्याचं दुःख पाहिलं की माझा राग टिकत नसे. मी त्यांना मनापासून माफ केलं. अन्वितानंही त्यांच्या हातावर हात ठेवत त्यांना क्षमा केली आणि जणू त्या याच क्षणाची वाट पाहत होत्या. आमची माफी मिळाल्यानंतर काही वेळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार सन्मानानं केले. त्यावेळी मी खूप रडलो. मला स्वतःलाच समजत नव्हतं की आयुष्यभर इतका त्रास देणाऱ्या त्या स्त्रीच्या जाण्यानं माझे डोळे का भरून आले होते. कदाचित माणसांपेक्षा नात्यांचं ओझं मोठं असतं. त्यावेळी मला बाबांचीही खूप आठवण आली. त्यांची सर्वात मोठी चूक एवढीच होती की ते कायम सावित्रीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहिले. पण माझ्याही मनात एक खंत कायम राहिली. मीही अनेकदा हट्टीपणे वागलो होतो. त्यांना रागवण्याऐवजी शांतपणे समजावून सांगायला हवं होतं, पण आता त्यासाठी उशीर झाला होता. ते आमच्यात नव्हते आणि माझ्या वाट्याला फक्त पश्चाताप उरला होता. काही दिवसांनी निनाद भाऊंनी मालमत्तेच्या वाटणीचा विषय काढला. मी त्यांना लगेच थांबवलं आणि म्हणालो, आजवर जसं तुम्ही सगळं सांभाळलं तसंच पुढेही सांभाळा. मला जमिनीचा किंवा संपत्तीचा हिस्सा नको. फक्त माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याइतके काही पैसे द्या. तेवढेच माझ्यासाठी पुरेसे आहेत. माझं बोलणं त्यांनी कोणताही वाद न घालता मान्य केलं. त्यांच्या मदतीनं मी माझा नवा व्यवसाय सुरू केला. त्यात आमचा धाकटा भाऊ स्वराजही माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. तो त्याच्या आईसारखा कधीच नव्हता. त्याच्या मनात कोणतंही कपट नव्हतं. आम्ही दोघांनी मिळून व्यवसाय उभारला आणि हळूहळू तो दिवसेंदिवस वाढत गेला. आमच्या मेहनतीचं सोनं झालं. माझी धाकटी बहीणही तिच्या संसारात सुखी होती. तिच्या स्वभावातही आईचा लवलेश नव्हता. ती मनानं खूप चांगली होती. आज इतकी वर्ष उलटून गेली तरी मी सावित्रीला मनापासून माफ केलं आहे. पण भूतकाळाची आठवण झाली की मन अजूनही हळवं होतं. आता आम्ही सगळे भाऊ बहीण पुन्हा एकत्र राहतो. आज आमच्यासाठी आई वेगळी होती की एकच, याला काहीच अर्थ उरलेला नाही.
या सगळ्या प्रवासात प्राजक्ता वहिनी आणि अण्विता यांनी खूप मोठी भूमिका निभावली. त्यांच्या संयमामुळे, समजुतीमुळे आणि प्रेमामुळे आमचं तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. त्यासाठी मी आयुष्यभर निनाद भाऊ आणि प्राजक्ता वहिनींचा ऋणी राहीन. त्यांच्या वेळीच मिळालेल्या मदतीमुळेच माझ्या पत्नीचा आणि माझ्या लेकराचा जीव वाचला. त्यावेळी पैसे नसल्यामुळे जर मी त्यांना गमावलं असतं तर उरलेलं आयुष्य फक्त पश्चातापात गेलं असतं. आयुष्यात अनेकदा आपलीच माणसं इतकं दुःख देतात की त्यांचा चेहराही पुन्हा पाहावा असं वाटत नाही. पण कधी काळी तीच माणसं आपल्या सर्वात कठीण प्रसंगी आधार बनून उभी राहतात. तेव्हा जाणवतं की नाती तोडणं सोपं असतं, पण त्यांना पुन्हा जपण्यासाठी मोठं मन लागतं. माझ्या आयुष्यानं मला एक गोष्ट शिकवली. माणसानं प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. आपल्या पत्नी, मुलांना सुरक्षित, छप्पर, सन्मानाचं आयुष्य आणि प्रेमाची ऊब द्यावी. याहून मोठं यश दुसरं नाही. आपण माणसं अनेकदा चेहऱ्यावरचे मुखवटे ओळखू शकत नाही आणि ते मुखवटे गळून पडतात तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच आज मला असं वाटतं की आयुष्याचं खरं सौंदर्य मोठ्या गाड्यांत, भव्य हवेल्यांत किंवा अफाट संपत्तीत नसतं. ते त्या नात्यांत असतं जी संकटातही आपली साथ सोडत नाहीत. ज्या माणसांसोबत आपण मनापासून हसू शकतो, रडू शकतो आणि जगू शकतो, तीच खरी संपत्ती असते. अशा वेळी कमाई कमी असली तरी मन श्रीमंत असतं आणि आयुष्यात कोणत्याच गोष्टीची उणीव जाणवत नाही. अनेकदा आपल्या माणसांनी केलेल्या चुका माफ करण्यासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो, पण ते प्रत्येकाला जमतं असं नाही. माझी अवस्था तशीच होती. निनाद भाऊ आणि प्राजक्ता वहिनी स्वतःहून आमच्याकडे आले नसते तर कदाचित मी आयुष्यभर माझ्याच अहंकारात अडकून राहिलो असतो. खरं तर नातं वाचवण्यासाठी जो पहिलं पाऊल टाकतो तोच मनानं सर्वात श्रीमंत असतो. आज माझा मुलगा थोडा मोठा झाला आहे. हवेलीच्या अंगणात आणि त्या जुन्या बागेत तो निरागसपणे धावताना दिसतो तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं भरून येतं. त्याच्या चेहऱ्यावरचं निष्पाप हास्य पाहिलं की आम्ही त्याला या जगात आणण्यासाठी किती वादळं झेलली, किती अश्रू ढाळले आणि किती संघर्ष केला याची आठवण होते. पण त्याला त्याची कल्पनाही नाही आणि खरं सांगायचं तर ती कधीच होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. आज आम्ही सगळे एकाच पंगतीत बसून जेवतो, एकमेकांशी मन मोकळ्या गप्पा मारतो, सण उत्सव एकत्र साजरे करतो. कधी काळी हेच कुटुंब तुटलं होतं. आम्ही एकमेकांपासून इतके दूर गेलो होतो यावर आज विश्वासही बसत नाही. निनाद भाऊंची मुलं माझ्या मुलावर जीवापाड प्रेम करतात. स्वराज त्याला खांद्यावर बसवून संपूर्ण हवेली फिरवतो आणि त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच भावना दाटून येते, हेच खरं सुख आहे. मी रोज देवाचे आभार मानतो कारण त्यांनी मला संपत्तीपेक्षा कितीतरी मौल्यवान गोष्ट परत दिली, माझं कुटुंब. आयुष्यानं मला शिकवलं की मनात राग, सूड आणि कटुता साठवून ठेवल्यास माणूस बाहेरून कितीही श्रीमंत असला तर यातून तो कायम रिकामाच राहतो. क्षमा करणं म्हणजे समोरच्याला जिंकू देणं नाही, तर स्वतःच्या मनाला मुक्त करणं असतं. बदला घेतल्याने क्षणिक समाधान मिळू शकतं, पण क्षमेमुळे आयुष्यभराचं समाधान मिळतं. आज मागे वळून पाहताना जाणवतं की प्रत्येक संकटानं मला काहीतरी शिकवलं. काही माणसांनी विश्वासघात केला तर काहींनी निस्वार्थ साथ दिली, काहींनी अश्रू दिले तर काहींनी जगण्याचं कारण दिलं. म्हणूनच आता मी माझ्या मुलाला एकच गोष्ट शिकवतो, माणसाची ओळख त्याच्या पैशांनी होत नाही तर त्याच्या स्वभावानं आणि संकटात तो कोणाच्या पाठीशी उभा राहतो यावरून होते. या प्रवासानं मला शिकवलं की खरं प्रेम, संयम, कष्ट आणि त्याग यांच्या जोरावर कितीही मोठं वादळ असलं तरी त्यातून बाहेर पडता येतं. नात्यांमध्ये गैरसमज, वेदना आणि दुरावा येणं स्वाभाविक आहे, पण योग्य वेळी केलेला पश्चाताप, मनापासून मागितलेली माफी आणि निस्वार्थ प्रेम तुटलेली नातीही पुन्हा जोडू शकतात. आयुष्याची खरी श्रीमंती बँकेतील पैशात किंवा मोठ्या हवेल्यात नसते, ती त्या माणसात असते जे तुमच्या वाईट काळात तुमचा हात सोडत नाहीत. त्या संध्याकाळी मी हवेलीच्या अंगणात उभा राहून मावळणारा सूर्य पाहत होतो. माझा मुलगा धावत आला, माझा हात घट्ट धरला आणि निरागसपणे म्हणाला, बाबा चला ना, आपण सगळे मिळून खेळूया. मी त्याच्याकडे पाहून हसलो. त्या एका छोट्याशा हातात माझं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. मी त्याचा हात घट्ट धरला आणि घराच्या दिशेने चालू लागलो. मागे आयुष्यभराच्या वेदना होत्या, समोर माझं कुटुंब होतं आणि त्या क्षणी मला उमगलं, घर म्हणजे भिंतींनी उभं केलेलं बांधकाम नसतं,
तर एकमेकांना माफ करणाऱ्या, जपणाऱ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या माणसांनी उभं केलेलं प्रेमाचं विश्व असतं.